तर मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचा आज आम्ही चाललो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आणि कालची एक व्हिडिओ बघितली असेल तुम्ही, ते 2 भाग केले 2 दिवसाच्या. आता चाललं सिंधुदुर्ग किल्ल्यावर. अगं इथं पाणी वगैरे पितं. आता बसच्या इथं बोलवलं, नाश्ता वगैरे करून झाला. तर आता आपण चाललोय सिंधुदुर्गला. इथं निघालोय. आज आम्ही इथं राहिलो होतो. अर्धे पोरं मागून येतात. पुढे चाललोय. लांब नाही इथून ना. बोल हाय गाईज नाही, मराठी गाईज. हाय गाईज मराठी नाही. नमस्कार परी मित्रांनो. तू तो पाण्यावर तरंगण्यासाठी स्वेटर घातली नाही त्याने आधी. बुडो बुडो चट्टी त्याचीच तुला भीती वाटते राणे म्हणून मी जायच नाही कुठं माहिती आहे त्यांना. तरी ही मालवणची जट्टी आहे आणि इथं आलं होता. एवढा सगळेजण येतात आणि आता इथून बोटीतून बसून जायचं आपल्याला त्या साईडला तिकडे. आणि तेव्हा त्या साईडला जायचं आहे. इथे मध्ये मध्ये दगड आहेत. आयलँड सारखं आहे मध्ये मध्ये. तरी आता पहिले निघालेत. एवढा त्याच्यात पोरे आहेत भरपूर. पोरं 2-4 तिथे 10 असतील बहुतेक. हे ठोकला पहिला ठोकला. सुरुवातच ठोकून गेली नाही. आता आपले आले. हा बघतेस येणार तू व्हायरल होणार. चला पटपट दोघं जायचा. चला अजून आम्ही 5 विराज जॅकेट मागचं आहे बाबा. मागे जॅकेट घ्या मागची जॅकेट घ्या. हेच थंडी लागते जॅकेट घ्यायला. विराज जॅकेट थंडी लागते. आता बसलो इकडे. एकदम मागे बसून मी पुढं बसायचं होता. आता आपण निघालोय. ठेवा वरच्या खिशात ठेवा. गोळ्या मारताना वगैरे पडतात. काय साईडच्या पट्टीला पकडा. फळीवर उभे राहा. साईडच्या पट्टीला पकडा. जॅकेट काढून मधोमध ठेवायची. एका साईडला पाय देऊ नका त्याच्यावर. जॅकेट काढायला एका साईडला ठेवा. पाय देऊ नका त्याच्यावर. जाते परत तुम्हाला घालायचे. साईडच्या पट्टीला पकडा. फळीवर उभे राहा आणि चला. साईडच्या पट्टीला पकडा. जाणारे परत तिकडे
काय यार सरळ ठेवायला काय ठेवलास चढतो आपण वरती इकडे हो हो नाही पोहता येतं तुला किती कमी आहे त्याच्या खाली गेलोच ना चालत पुढे चालत तर मासे बघतो खाली मासे पण मस्त कुठे मासे तुला काय दिसलं कुठे मासा अरे दगड आहेत तर मासे थोडे दिसलं नाही तुला नाही रे कॅमेरा खाली कांदे फिरून काय पोहायला मस्त पोहा आहे दगडी तो मासा तो उडू काले कलवा आहे त्यांची पण आणि तिकडे लागली सगळं वार चढून कसं आहे उंच उंच एकदम मोठं वारे वाटतंय मोठी मोठी दगड आहेत जुन्या काळातली इकडे दाखव इकडं काय आहे बीच आहे हे कसलं वाटतंय रे बघा इकडे पण येतात डायरेक्ट इकडं आता पाहिजे एवढं चालायला का लावलं आपल्याला त्याच्याकडे टेक्निक होती टेक्निकल माणूस होता कोण बोल हा संविधान कुठं आहे सिंधुदुर्ग किल्ला एवढाच लिहिलं तिथे म्हणजे माहिती आहे बघा इकडे तोफे वगैरे आहेत ह्या साईडला नाही आहेत या साईडला आहे पुढचं काम केलं आधी कसं होतं ना आता कसं झालं सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला चुना आजही आपल्याला दिसण्यात येतो. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. अरबी समुद्राच्या मूळ किनाऱ्यावर वसलेला सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि स्थापत्य पराक्रमांचा पुरावा म्हणून ओळखला जातो. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आपण पुढे जाऊयात ते पुढे येतात अजून. ह्या साईडला रे हे खाऊ खायला आलायस दुकानात कुठे जातोय ते इकडे मग मी तोच बोलला तुला ह्या किल्ला साईडला फिरूया. मला किल्ला फिरायला आला नाही दुकानात खाऊ घ्यायला होतो. चला तातो वरती जाऊयात. बघा सगळ्या किल्ला ना मोठ्या मोठ्याच पायऱ्या जुन्या काळातल्या. हे मोठे मोठे तांगड्या टाका लागतात. अलू 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 पडलास का संपला तुझा विषय. हा बघ हे काय आहे. अच्छा आता आपण आलो तो दरवाजा आहे ना आपण तिकडून आलो
त्याच साईडचं आहे खालचं. सगळं पहिल्या काळातले मजबूत काय म्हणतात त्याला, घराचे का असतात ते, हा वासे. हे बघा तो पण मजबूत आहे, अजून पण तुटलेत नाही. एवढे जुने झाले तरी पण अजून तुटलेत नाही, एकदम मजबूत आहेत. बघा डायरेक्ट समुद्र दिसतो इथून. खांदे उड्या मारायचं नाही. तू उडी मारून दाखव ना कशी कसे मावले कसे सर्वाइव्ह करायचे. थम्सअप काय मावले, हे पाणी दे, पाणी दे पुढं पाणी. खाडी कशी असेल मेला समुद्र. इकडून उडी मारून दाखव ना, म्हणजे कसं काय होतं उडी मारल्यावर. इथून मारून दाखव काय होतं ते बघायचं मला फक्त. तिकडे पॅराशूट वगैरे पॅराशूट उडवतात तर बघा इकडनं भारी नजारा दिसतो इकडं मस्त. आणि या साईडला नारळाची झाडं वगैरे आहेत. अच्छा, इकडे पण किल्ल्याचे जरा हे बुरुज आहेत ते पण तुटलेत थोडे थोडे. या साईडला जास्त बिकट अवस्था आहे कारण की त्या साईडला जरा चांगलं होतं, जास्त काय तुटलं वगैरे नव्हतं. हे बघा हे कोठार होतं माझ्या मते, कारण की बघा असं घराचा आकार आहे त्याला आणि तिकडे खिडकी आहे जी प्रकाश आतमध्ये येण्याची मदत करते. हे बघा पण सेफ आहे उतरायला खाली, एवढा पण सेफ नाही. ये उतर, मार उडी मार, तिकडे नको मारू, इकडे मार मर. बघा याची पण अवस्था जरा बिकट झाले. समुद्राच्या खार पाण्याच्या हवेने दगडे झिजले वगैरे जातात. इथून जरा जवळ आहे आपल्याला, तिथून उंच वाटत होतं, आता इथून जवळ आहे. जाऊच पुढे, पुढची ठिकाण एक्सप्लोअर करूयात. यू कुणाल दगडी नाही येणार. अरे तो गोप्रो ठेव, गोप्रो तयार भाई. आलोय आता कसं असं वर स्ट्रगल करत आपण वर आलोय, परत वर चाललोय. धावल्याशिवाय मजा नाही. हे इकडे बघा मित्रांनो जुन्या काळातले त्यांनी काय असं कलर वगैरे केले नाही, जुन्या काळातलेच दगड आहेत. हे बघा हा येल्लो आहे, इथं ग्रे आहे थोडासा, परत येल्लो आहे तर थोडा रेड वगैरे आहेत थोडे. बघा ते कलरफुल वाटतात ते बघा त्या साईडला पण. ह्या खाली पण असेच आहेत मित्रांनो. बघा या लाईनला पूर्ण ना हे असे दगडांना होल पाडून, हे दगडच आहेत ते, त्यांना होल पाडून ठेवले. त्याच्यात ते मशाल लावायचे, त्या खाली मशाल लावण्यासाठी ते असे होल काढून ठेवले होते असे. त्या अशा पूर्ण या लाईनला आहेत. तिकडे मला दिसले नाही कुठे, तिकडे होते ते या साईडला होते, या भिंतीला होते. इकडे बघून आम्हाला इकडे असं कुर्ल्या बिरल्या पकडायला चालतंय बघा. हे पाऱ्यासारखंच वाटतं एकदम, दगडी बिगडीत नाही, फक्त पाणी नाही ह्याच्यात, पाणी खाली आहे, त्यांनी पाऱ्या वर आहे. डेंजर अवस्था आली मित्रांनो. बघा चालायला एकदम थोडासा रस्ता आहे, हळूहळू बारका होत चालला आहे. मित्रांनो इथे गुहा आहे, तो माझ्या मते इकडून डायरेक्ट समुद्रात असेल बहुतेक, तिकडे त्या साईडला बाहेर पडत असेल. ते बघा इथं पण कोठार आहे, कोठार बघून येऊयात आपण. आलोच. हे बघा
हे पण दारू गोल्याचं किंवा धान्याचं कोटर असू शकतं. इकडे तर डेंजर आहे. इकडे लागेल, इकडे डायरेक्ट समुद्रच आहे. त्या साईडून तिकडे पलीकडे आहे. आम्हाला उशीर होता म्हणून आम्ही इकडनं आता डायरेक्ट निघालोय शॉर्टकट मारून. लय थकलेलं, पाणी वगैरे का आणलेलं नव्हतं. त्याने सांगितलं होतं आणा पाणी, ते विकत घेत होतो, नाही घेतलं. मग असं चालू तिथे. तर महादेव मंदिर आहे आणि तिथून भुयारी मार्ग जातो. ते खालूनच वाटतं, तिथे लिहिलं आहे भुयारी मार्ग म्हणून. कुठं चाललो आपण? अजून 10 मिनिटात आपल्याकडे. धावली गाड पण घेऊ 10 मिनिटात अजून असं चाललं पाहिजे. आता धावली पाठवून 10-19 झाले, आता 20 झाले. अजून 10 मिनिटात. तुझं खाणं त्याला घाल ना, चारा काय उडवेल विराज. चहाला घ्यायचं, शिंगावर बसवेल. परवाच व्हिडिओ बघितले, कसले मॅटर करतात माहिती का ते. फोटो काढ. श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर. दक्षिणेच्या साईडला मारुतीचं मंदिर आहे, मुख आहे दक्षिणेच्या साईडला. तर आता इथून आपण बाहेर पडतोय किंवा तिकडेच माझं पोरं जमले सगळे ना. ते पण इकडे जमले. इकडे काय करणार आहे दोघंच. ते बघ मागून धावत आहेत आणि इकडे आरामात चालतो. शिट्ट्या बिट्या वाजवा लागले तिकडे. लवकर येऊन काय केलं? ओरडे पडले पडता पडता कुठं कुठल्या इडला जाऊ ना का थांबू मॅडम? मॅडम तुम्हाला माहिती आहे ना तुमचा मित्र कोण येतो? आलेत ना ते. खाली एवढा उडाले. कोकम सरबत आणला होता, आता बनवून बघूया. ते बोलले की साखर टाकायची गरज नाही, बॉटल वगैरे पाणी वगैरे होतं, तर बनवून बघूया. साईडला मालवणचं एअरपोर्ट आहे. पूर्ण क्लिअर दिसणार नाही. तर आता वेतोबाच्या मंदिरात चाललोय. जो राखणदार म्हटला होता त्या देवाला, तिकडे चालू. तिकडे महाप्रसाद पण आहे, म्हणजे तिकडे जेवायला जाणार होता आता. तर तेव्हा तिथं कामाने दिसते माणसं वगैरे अजून पोरं येतात अजून तिकडून. केलीवाला विराजी. किती रुपये पडल? 200 रुपये 1.
अरे हे काय ये 10 रुपये का क्या 100 रुपये का केला आहे. घर तरी मेलाच ना मित्र खोलतो तो. हा कॅमेरा ठेवून जरा. आणि आपण 2 तरी खाऊ आणते तुम्हाला खोलून. एक घ्यायला सांगितलं होतं. युवराज म्हणून 2 घेऊया. 2 घेतलं. मला एवढा खोलून दे कोण मग. मला कोण खोलून देतोय. मला कोण खोलून देतच नाही. इज्जत जर राहण्याच्या इथं बघायला कॅमेरा ठेव रे तू. आता आपण आलोय रेडी गणपतीच्या इथे. इथं बाहेर आणि भारे भारे तिकडे हा रस्ता आहे त्याच्यातून जायचं. तर आता एकदम कृष्ण हा आधीच ठेवतो पेंडेट ठेवतो. अरे घे पेंडेट ठेव जाऊन. तुम्ही आता कुठे जाऊ नका. नाही हे एडिटिव्ह पिक्चर 4 दिवस. नवीन शोध लावलेस ना. हो मग सायंटिस्ट वाईट काय. आता इकडून रेड्डी कंपनीवर निघालं. चाललं सावंतवाडीला लाकडाच्या वस्तू खेळणे बनवल्या जातात त्या साईडला चाललं. आणि पावसाचं पण वातावरण झालं आहे. हे बघा जरा गजगज वातावरण झालं आहे. माझ्यामध्ये पाऊस येईल आणि जरी आला तरी काय मी छत्री वगैरे नाही आणले. आम्ही एकटाच ना ते एवढे जण आहेत तरी कोणी छत्र आणले आहे. भिजत जा लागणार आहे घरी. हे बघा वातावरण बघा इथं बदललंय. पाऊस आला तर जोरदारच येईल कारण की आता हा महिनाचा 12 आहे. कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतं तर कधी थंडी. आता थंडी पण गायब झाली मध्ये. थंडी पडायची कधी ती पण गायब झाली. आता पाऊस पडायला लागला होता बघा. परवा पाऊस पडल्यानंतर मग उन्हाला चालतं. ते आता जेवायला आले दुपारचं संध्याकाळ झाली. 4 वाजले. 4 वाजायला आले. हे भावे जेवायला बसलोय. भात डाल कोशिंबीर आणि भात काय जेवूयात. रस्ता बरे इकडे आईच्या गावात घासा बसला इकडे सगळा गोड थंड पिऊन सगळा घासा बसला मित्रांनो. आणि हे बघा पाऊस वगैरे पडला इकडे. तिकडे वातावरण झालं होतं तिकडे नाही पडला पण इकडे पडला. लगेच धबधबा आला. अरे खरं धबधबा आला की काय तो.
आणि इकडे काय काय म्हणतात ना, बकरा नाही काय, हरिण आहे. हा हरणी आहे तिथं. आणि ती मोठी हरणी तिला काय म्हणतात, सांबर. ती सांबर आणि या 2-3 हरणी आहे तिथे. जाऊया तिकडे आता. लोकेशन मित्रांनो, इकडे बरेचशे ठिकाणांमध्ये ना फक्त लाकडाचीच वस्तू दिसतात आपल्याला. तर इकडे हे बघूया कुठं हव्या. हे बघ इथं घुसतंय बनन काहीतरी घेतला ना बघ. लाकडा के ये घंटी हा काय यार? अरे देखो मेरा व्ही अरे हे हा घे भावे, हा तुझ्यासाठी आहे बाबा. तुला दाखवू हा बघ, हा घे तुझ्यासाठी. मला नाही कोणाला लावणार आहे. नारळाचं झाड होतं इकडे, ते काय घेतो इथं. हा घेतला. अजून एक घेणार आहे, सुट्टे नाहीत माझ्याकडे. अजून एक तिचं काय पेटते काय कुठचा 10 रुपये दे बरं. सुट्टे चल 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 मोहरा घे ते. हॅलो हॅलो इथं सगळा तोच खेळण्यात भोवरा. फिरेल क्या फिरेल क्या गाडी बघ. बँक ठोकाडो ये क्या हो रहा है. लाकडाच्या वस्तू तिकडे वरच्या साईडला होतं. इकडं काय सगळं साड्या वेड्या आहेत. बायको आल्यावर घेऊन सांग. कार बी राहत जरासा बी लहान पाहिजे. तुम्ही सगळा घेतला असता इकडचा. माहित आहे हा लग्नाचा. हा तो लग्नाला नारळ नारळ असतो तो काय ते. भावे पोलून गेला आणि तयारी कुठे करतायस. एवढा घेतोय की इकडे विचारलो मी काय घ्यायचं. डबेल कुठे बोललो कसं काय अलग काय आहे तेच बघतो. कुठं आला तुम्ही. गोहागर आपल्या इकडचे चिपळूणकडचे किती. हा तुम्ही कुठलं चिपळूणचे का. हा तुम्ही चिपळूणचं. आम्ही चिपळूणचे आमचे पाहुणे आहेत चिपळूणला. हा त्याकडे कुठे जा हा कारण आपलं ज्या गल्लीत बेटर रस्ता तिकडे चाललाय. बघा मेन रोड पासून आतमध्ये आलंय. या चल भाजीपाल्याच्या दुकानात तिकडे आलेला. चल पुढं अजून जाऊया. बाराचा सोना विना लागला इकडे. स्वस्त सोना आहे. कडधान्याच्या दुकानात काय घेणार आहे आपण. मित्रांनो कसं वाटतं तिकडे. इकडे मुंबईसारखं वाटतंय. लाईट वगैरे सगळीकडे. आलो आपण खाली. आता आलोय हॉटेलमध्ये. ग्रीन पार्क हॉटेल हॉटेल ग्रीन पार्क मध्ये जाऊयात. काय घेतो शिरा. हा चिकन खात नाही मला पाहिजे ना. चार्जिंग नाही मला लावली माझी चार्जिंग पॉवर बँक चार्जिंग संपले माझ्या. जाऊयात. त्याच्याकडून 10 रुपये आणि व्हेज त्यातून राहायचे 2 हाफ ना. व्हेज त्यातून राहायचं डायरेक्ट घे. फुल घ्यायची. व्हेज त्यातून राईस झाला. मी आणि घेतो आपली गाडी खायला. पार्सल घे डायरेक्ट. हा काय झालं सगळं ठिकाणी फिरून. ते शेवटचं होतं सावंतवाडी शेवटचं होतं. आता चाललोय घरी. आता कालची एक व्हिडिओ तुम्ही बघितली असाल. 2 पार्ट करावे लागले कारण की व्हिडिओ मोठे होणार होते. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता काय पुढच्या वेळीपासून काय सहलीला येता येणार नाही कारण की आता 12वी शेवटचं वर्ष. शेवटची सहल. चला